तर जय हिंद जय महाराष्ट्र सर्व आपल्या युट्यूब फॅमिलींना सर्व माझ्या नाथपंथी डवरी समाज बांधव यांना आदेश। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जे आहे जे कालचा पहिला भाग तर तुम्ही बघितलाच ना, आजचा दुसरा भाग आहे। तर जास्ती करून माझी विनंती आहे का मित्रांनो, व्हिडिओ पाहून बघू नका, पुन्हा शेवटपर्यंत बघा, त्यावर तुम्हाला काही समजून येणार नाही व्हिडिओच्या माध्यमातून काय झाले काय नाही। तर नातेवाईक लोकांना खाली फक्त एवढंच बोलणं आहे जास्ती करून दादांनो, जास्ती करून जेवढं तुम्हाला शेअर करता येईल आपला व्हिडिओ तिथपर्यंत तेवढे शेअर करा। आपल्या नातेवाईक लोकांमध्ये ना जास्ती करून ना प्रसिद्ध म्हणजे माझं पण एवढंच उद्देश आहे। मी बघा, माझे जेवढे तुम्ही व्हिडिओ बघताय जास्ती करून कॉमेडी असते, हासा बिसाचे म्हणायचे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवत असतो, पण जास्ती करून मला ना समाजासाठी आहे ना मी काम करत आहे जास्ती करून। तर आपले जे पिंपरी चिंचवड म्हणजे जे आपलं मंदिर आहे गोरक्षनाथ, जास्तीत जास्त समाजापर्यंत आपले जायला पाहिजे का। इथं पण आपलं एक समाजाचं मंदिर आहे म्हणून आता बाकी जागेला आहे आपले खूप मंदिर आहे गोरक्षनाथांचं, देवाचे आपल्या नवनाथांचे मंदिर तर खूप जागे आहेत। जसं म्हटलं साताऱ्याला आहे, कराडला एक नवीन मंदिर बनणार आहे खूप मोठं, तिथं पण कोल्हापूरला सांगलीला भरपूर जागे आहे। आपलं पण इथं पण एक मंदिर आहे असं समाजाला एक म्हणजे माहिती होऊन द्या आणि जास्ती लोकांपर्यंत तुम्ही आपल्या बघा एक याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेअर करू नका, फक्त आपल्या गोरक्षनाथासाठी आपले जे व्हिडिओ आहेत ना लोकांपर्यंत जाऊन द्या, पसरून द्या आणि जास्ती करून आपल्या समाजापर्यंत ही माहिती होऊन द्या। तर माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला का आपले व्हिडिओ जास्ती करून शेअर करा लोकांपर्यंत, आपले समाजाबरोबर ग्रुपवर आपले सगळे जे ग्रुपवर तुम्ही एकमेकाचे जॉईन असेल, जे कोल्हापूर, सोलापूर, सातारा, कराड, लातूर, बितूर जिथे कोण ज्या ग्रुपमध्ये शेअर कॉन्टॅक्ट मध्ये असेल तुम्हाला ते पण आपले व्हिडिओ नक्की शेअर करा। तर आपले व्हिडिओ खूप मोठे व्हायला लागलेत, त्याच्यामुळे व्हिडिओ आपण आहे ना बघायला आपण चालू करूया। चला मग वाट कसली बघता मित्रांनो, व्हिडिओ बघायला चालू करूया। काही विचारत नाही, कोणी शिक्षक विचारत नाही, काय बरोबर आहे। तिथे गेलं तर किती रुपये देतात, रोज 500 रुपये 600 रुपये देतो, बरोबर देतात ना। पण समजा असे काही न शिकता आपण नुसतं चौकात उभा राहिलं तरी 500-600 रुपये रोज मिळतात, म्हणजे महिन्याला 15 ते 18,000 रुपये मिळतो, बरोबर आहे। पण ते न करता इकडे वर्षभर जायचं, शिकत बसायचं, त्याच्यात शहाणं कोण आहे? तिकडे जाऊन मजुरी करणारं शहाणं आहे का असा कोर्स करणारं शहाणं आहे? कसं काय? आता कोर्स कोण त्यांनी सांगितलं किती, ज्युपिटर हॉस्पिटलला 17,000 रुपये पगार मिळतोय, एक वर्षभर काय पगार नाही, बरोबर। वर्षभरात आपल्याला काही पैसे मिळणार नाहीत, आपल्याला फक्त खाणं पिणं राहणं हे सगळं मिळणार, शिक्षण मिळणार, वर्षभर एकही रुपये मिळणार आपल्याला नाही। आणि इकडं चौकात गेलं तर लगेच रोज 500 रुपये मिळणार। मग हे चांगलं आहे का ते चांगलं आहे? काय याच्यात शहाणं कोण आहे? कोर्स करणारं शहाणं आहे? कसं काय काय आपल्याला स्टुडंट संरक्षण काय असतं, काय असतं? आणि ते जर असा कोर्स केला, ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये कामाला लागलं किंवा अजून कुठलं मोरे हॉस्पिटल असेल, बिर्ला हॉस्पिटल असेल, कुठेही कामाला लागलं तर तिथं कामाचं वातावरण कसं असतं? आपण जिथं ते कामाला जातो ना, तर त्या नर्स म्हणून किंवा ऑपरेशन थिएटर असिस्टंट म्हणून कामाला गेल्या, तिथं वातावरण कसं असतं? सुरक्षित वातावरण असतं, तिथं आपल्याला काही होणार नाही, कधी काही अपघात झाला काय झाला तर त्याचं इन्शुरन्स असतो। असं सगळं हे शिक्षण घेतल्यामुळं आपण वर्षभर एकही न रुपया मिळवता आपण तिकडे जाऊन राहतो। आई वडिलांच्या हातचं खाण्याची रोज सवय असते, आई आपल्याला आग्रहाने कोळी भाजी गोड खायला घालते, त्या सगळ्यापासून आपण दूर राहतो। सणाच्या वेळेला सुट्टी नसली तरी आपल्याला मग तिथे राहावं लागतं, तिकडे सण चाललाय तिकडे मग मला घालगड होते माझी जीवाची। आपल्यासमोर मी बोलवतोय आमच्या कृषी गावच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि आमच्या सर्वांचं आशास्थान असणाऱ्या, शिवाय महिला वर्गामध्ये अतिशय आत्मविश्वासपूर्वक मोशी परिसरामध्ये आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवणाऱ्या आणि आम्हा सर्वांना प्रेरणा देणाऱ्या अशा आमच्या वंदनाताई आल्हाट यांना, ताईंविषयी सांगायचं जर म्हटलं तर गेल्या 5 ते 6 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये ताई आणि त्यांचे मिस्टर हिरामंजी आल्हाट हे दोन्ही दाम्पत्य अतिशय अग्रेसर आहे। घराला त्यांच्या वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे। दरवर्षी दोघेही जोडी वारीला जात असतात, आता पण त्या 19 तारखेला जाणार आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या
पाहिजे आणि त्यासाठी आमच्या परिसरामध्ये जी पण काही महिलांना मदत लागेल त्यासाठी ताई हमेशा अगदी फार अर्धरात्रीला देखील उपस्थित असतात। तर ललितजींनी सांगितलं की ताईंना घेऊन या, थोडंफार आमच्या महिला वर्गाला मार्गदर्शन त्यांनी करू द्या। तर मी आपल्या सर्वांच्या समोर बोलवतोय वंदनाताई आगत। माहिती सांगून झाली। सर्वांना नमस्कार, जय श्रीराम। आजच्या असणाऱ्या वटपौर्णिमेला माझ्या महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा। आता वटपौर्णिमा म्हणजे काय, तर आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण प्रार्थना करतो। जसं सावित्रीने सत्यवानासाठी यमाकडे प्रार्थना केली आणि आपल्या सत्यवानाला साक्षात परत मृत्यूच्या दारातून ओढून आणलं। पण आता आपल्याला यमदूत, आता यमदूत नाहीये, असेल तरी तो दिसत नाही, तो अदृश्य यमदूत आपल्या आजूबाजूला फिरत आहे। मग आता आपला देश असेल, आपला राष्ट्र असेल, आपलं कुटुंब असेल, हे असुरक्षित आहे, पूर्णतः असुरक्षित आहे। आपल्या कुटुंबाला सुरक्षित करायचं असेल, आपल्या राष्ट्राला सुरक्षित करायचं असेल, आपल्या देशाला सुरक्षित करायचं असेल, तर आपली जी छोटी छोटी मुलं आहेत, आता सगळ्यांकडे छोटी छोटी मुलं आहेत, वंदनाताई आलात यांचा एक छोटे आणि तुम्ही दोघी मिळून तर छोटासा आपण वंदनाताईंचा सन्मान करत आहे। याच्यानंतर आपण आरती घेऊया। सरांचं मी नाव सांगतो, त्यांचं जर आठवत नव्हतं। तर व्हिडिओ आपले खूप मोठे झाले ते भावांनो, बरं आलं, तुमचं धन्यवाद करतो, तुम्ही व्हिडिओ पुन्हा शेवटपर्यंत बघितला। फक्त मला तुम्हाला एवढंच एक विनंती आहे का आपले व्हिडिओ जास्त करून शेअर करा, लाईक नाही केलं तरी चालेल, कमेंट नाही केलं तरी चालेल, पण शेअर नक्की करा। आपल्या नातेवाईक लोकांमध्ये जास्तीत जास्त करून व्हिडिओ आपले पोहोचून द्या। बस खाली आपल्या एवढंच तुम्हाला 2 शब्द बोलतो आणि आपले व्हिडिओ इथंच थांबवतो। सर्वांना वापस एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सर्व नाथपंथी डवरी समाज बांधवांना आदेश। चला मग।